हर हर महादेव। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जर राहत असाल किंवा कधी इथे फिरण्यासाठी येत असाल, शहराच्या धावपळीच्या जीवनापासून दूर निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं एक ठिकाण आहे, जिथे पाऊल ठेवताच प्रत्येकाच्या मनाला शांतता लाभते। ते ठिकाण म्हणजे सातारा परिसरातील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर। कित्येक वर्ष जुना इतिहास लाभलेलं आणि हजारो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर कधी बांधलं गेलं, या मंदिराची रचना कशी आहे, या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, श्रावणात किंवा महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये अशी कोणती ऊर्जा असते ज्यामुळे संपूर्ण शहरातील भाविक भक्त या मंदिराकडे धाव घेतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचे रहस्य, संपूर्ण इतिहास जवळून बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग मंडळी, व्हिडिओची सुरुवात करूया। मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात असलेल्या सातारा परिसराला भला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि याच परिसरामध्ये डोंगराच्या पायथ्याशी श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर वसलेलं आहे। शहरापासून 8 ते 10 किलोमीटर असलेल्या या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बीड बायपास जवळ यावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला सातारा परिसराकडे जावं लागतं। तसे तर या मंदिरापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहे। तुम्ही तुमच्या बाईकने किंवा ऑटोने पण या मंदिरापर्यंत आरामात पोहोचू शकता, किंवा या व्यतिरिक्त तुम्ही गुगल मॅपचा देखील वापर करून या मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता। तर हे बघा मंडळी, आत्ताच आम्ही या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे आणि हे जे तुम्ही बघून राहिले ते आहे या मंदिराजवळ असलेला परिसर। सुरुवातीला एक भव्य व उंच चिंचेचं वृक्ष तुम्हाला पाहायला मिळते आणि जर तुम्ही या मंदिरापर्यंत बाईकने किंवा कारने येत असाल तर तुम्हाला पार्किंगसाठी छोटीशी जागा तिथे मिळते व कुठलेही पैसे न देता तुम्ही फ्रीमध्ये तुमची बाईक व कार तिथे पार्क करू शकता। जर या मंदिराच्या वयाबद्दल किंवा इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर स्थानिक जाणकार आणि जुन्या पिढीतील लोक सांगतात की हे मंदिर अनेक दशके जुने आहे आणि सातारा परिसराचे जेव्हा नागरीकरण झाले नव्हते, जेव्हा हा भाग पूर्णपणे जंगलाने आणि शेतांनी वेढलेला होता, तेव्हापासून या निर्जन आणि शांत जागेवर महादेवाचे हे छोटेसे मंदिर अस्तित्वात होते। मित्रांनो, दिसायला जरी हे मंदिर छोटंसं असलं तरी या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे ते अत्यंत प्राचीन आहे। सुरुवातीला या मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला महादेवाचे वाहन असलेले श्री नंदी महाराज यांची छोटीशी मूर्ती पाहायला मिळते। नंदीची ही मूर्ती अतिशय शांत आणि ध्यानस्थ मुद्रेत कोरलेली आहे। तर चला मग मंडळी, आता आपण या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया। गाभाऱ्याची रचना अशी आहे की वाकून नतमस्तक होऊन छोट्याशा द्वारातून आतमध्ये प्रवेश करावा लागतो। आतमध्ये प्रवेश करताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते। काळ्या पाषाणापासून बनलेले अतिशय प्राचीन असलेले हे शिवलिंग अतिशय मनमोहक व भव्य आहे। शिवलिंगच्या अगदी वरच्या बाजूला कलश बघायला मिळतो। बाजूला त्रिशूल, डमरू आणि नागदेवतेची सुंदर मूर्ती विराजमान आहे। या मंदिराच्या स्थापनेमागे एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते। जुन्या काळात या सातारा गावातील गायी आणि गुरे चरण्यासाठी या डोंगराळ भागात येत असत। एका कथेनुसार याच परिसरातील एका विशिष्ट ठिकाणी गायीच्या कासेतून आपोआप दुधाची धार गळत असे।
जेव्हा गावकऱ्यांनी ती जागा शोधली तेव्हा त्यांना तिथे एक स्वयंभू आणि अतिशय तेजस्वी शिवलिंग आढळून आले. गावकऱ्यांनी अत्यंत भक्तिभावाने तिथे पूजा व अर्चना सुरू केली आणि पुढे चालून याच जागेवर श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराची स्थापना झाली. हे नाव 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मध्य प्रदेशातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर वरून प्रेरित होऊन ठेवले गेले, कारण येथील वातावरणातही तशीच दैवी अनुभूती येते. हे मंदिर प्रामुख्याने 2 गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी पहिले म्हणजे येथील अद्भुत असलेली शांतता आणि दुसरे म्हणजे श्रावण महिन्यातील असलेले निसर्गरम्य वातावरण. पावसाळ्यात जेव्हा सातारा परिसरातील डोंगर हिरवेगार होतात तेव्हा या मंदिराच्या आजूबाजूला असलेला निसर्गरम्य परिसर अत्यंत सुंदर मनमोहक दिसतो. महाशिवरात्री आणि संपूर्ण श्रावण महिन्यात या मंदिराचे रूप पाहण्यासारखे असते. त्यावेळेस हजारो भाविक भक्त अनवाणी पायाने इथे दर्शनासाठी येतात व आपल्या मनोकामना व इच्छापूर्तीची प्रार्थना महादेवाकडे करतात. तर मंडळी, हे होतं आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरामध्ये असलेलं निसर्गरम्य आणि डोंगराळ भागामध्ये वसलेलं श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर. धावपळीच्या या युगामध्ये जर तुम्हाला निसर्गरम्य वातावरणामध्ये शांतपणे काही क्षण घालवायचे असतील तर या मंदिरामध्ये नक्की या आणि इथे असलेले प्राचीन शिवलिंग व या मंदिराचे दर्शन अवश्य करा, कारण ओंकारेश्वर महादेवाच्या दर्शनाने प्रत्येक मनुष्य धन्य होत असतो. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा हा श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराचा दर्शन व्हिडिओ? जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हर हर महादेव.